नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओत आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 49। दरवेळीप्रमाणे खूप महत्त्वाचे IMP प्रश्न आपण या व्हिडिओत बघणार आहोत, जे तुम्हाला सर्वच परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे। त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर बघा प्रश्न पहिला, भारताची अर्थव्यवस्था किती सालापर्यंत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचण्याचा अंदाज जागतिक गुंतवणूक सल्लागार संस्था जेफ्रीजच्या अहवालानुसार आहे। तर या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 1चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 2027 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, ट्रिप्सिन हा पाचक रस कोणत्या अवयवात आढळतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी स्वादुपिंड आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, महाराष्ट्रातील डॅश डॅश या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे। तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अंजनवेल आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 4 बघा, खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी निलगिरी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी USR म्हणजेच रशिया आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे की सर्वांनी आपल्या व्हिडिओला लगेच आत्ताच्या आत्ता लाईक करायचं आहे, कारण की आपण खूप मेहनतीने गरजवंत आणि अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी असे व्हिडिओ आणत असतो की या ठिकाणी सर्वांनी आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, साई नंदनवन हे लातूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ कोठे आहे? काय विचारलं आहे? साई नंदनवन हे लातूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ कोठे आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 6चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चाकूर आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, कोणत्या भारतीय अमेरिकन खासदाराचा समावेश शिकागो मॅगझिनच्या 50 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए राज कृष्णमूर्ती आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राजबिहारी बोस आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सन 1986ला काय त्या ठिकाणी ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला। प्रश्न क्रमांक 10 बघा, कोणत्या राज्याने वन मित्र योजना वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर केली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हरियाणा आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असते त्यांना परमाणु 14 म्हणतात, भारतीय तत्वज्ञान डॅश डॅश यांनी सांगितले। म्हणजे असे कोणी सांगितले किंवा भारतीय तत्वज्ञान डॅश डॅश यांनी सांगितले? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कणाद आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर या ठिकाणी सर्वांनी मला आत्ताच्या आत्ता लगेच या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे की पुढचा व्हिडिओ किंवा येणाऱ्या काळात मी कोणत्या परीक्षेसाठी किंवा कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवला पाहिजे। सर्वांनी मला कमेंट करून सांगायचं आहे। बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी कमेंट करत नाही आहे, त्या ठिकाणी सर्वांनी लगेच कमेंट करून मला सांगा। प्रश्न क्रमांक 12 बघा, कसोटी सामन्याच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय भारतीय क्रिकेट संघाने कोणत्या देशाच्या संघाविरुद्ध मिळविला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इंग्लंड आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, लाल बहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळास डॅश डॅश असे म्हणतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विजय घाट असे म्हणतात। तर राजघाट काय राजघाट कोणाच्या समाधीस्थळास म्हटले जाते या ठिकाणी काय तर मला कमेंट करून याचं उत्तर सांगायचं आहे। काय राजघाट कोणाच्या समाधीस्थळास म्हटले जाते?
प्रश्न क्रमांक 14 बघा, डॅश डॅश या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. काय? डेंग्यू हा संसर्गजन्य रोग कोणत्या डासामार्फत पसरतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए एडिस इजिप्ती आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा, एकूण किती अमृत भारत रेल्वे स्थानके देशात निर्माण करण्यात येणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 550 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर या ठिकाणी बघा, आम्ही ग्रामसेवक परीक्षेसाठी कृषी तांत्रिक प्रश्नांचे बरेच व्हिडिओ बनवले आहेत, ज्यामध्ये कृषी तांत्रिक मागील वर्षी आलेले प्रश्न असेल किंवा त्यामध्ये कृषी तांत्रिक संभाव्य प्रश्न असतील, असे बरेच प्रश्न घेऊन या ठिकाणी कृषी तांत्रिक प्रश्नांचे भरपूर व्हिडिओ बनवले आहेत. हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आणि इथून मागचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ नक्की बघून घ्या. प्रश्न क्रमांक 16 बघा, क्रियापदाचा अर्थ ओळखून उचित पर्याय शोधा. प्रत्येक मुलीने आईवडिलांची सेवा करावी. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विद्यार्थ आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, काळ ओळखा आणि वाक्य वाचून घ्या. काय आहे? आरती नियमित शाळेत जात होती. तर बघा काय विचारले? जात होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चालू पूर्ण भूतकाळ आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, वाक्याचा प्रकार ओळखा. मी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही. तर बघा काय या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए संयुक्त वाक्य आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. केसाने गळा कापणे. या ठिकाणी काय? केसाने गळा कापणे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए विश्वासघात करणे म्हणजे काय? तर केसाने गळा कापणे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20 बघा, पुढील वाक्याचा प्रकार कोणता ते सांगा. वाक्य वाचून घ्या. काय? जे चकाकते ते सोने नसते. जे चकाकते ते सोने नसते. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मिश्र वाक्य आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, खालील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतात? योग्य पर्याय निवडा. आणि वाक्य बघा काय? तेवढी राहिलेली 5 वाक्ये पूर्ण कर बरं. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अज्ञार्थ आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, मनात मांडे खाणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मनोराज्य करणे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, वस्तूंच्या अंगचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भाववाचक नाम असे त्यांना म्हणतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24 बघा, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए समुच्चय बोधक आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, उषाने सुवर्णपदक पटकावले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आणि सुवर्णपदक काय? सुवर्णपदक या शब्दाखाली अंडरलाईन आहे किंवा हा शब्द अधोरेखित केलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 25चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए प्रथमा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, सीता पुस्तक वाचते या वाक्यात पुस्तक काय आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कर्म. काय? सीता पुस्तक वाचते या ठिकाणी या वाक्यात पुस्तक हे कर्म आहे. तर कर्ता कोण आहे या ठिकाणी कमेंट करून सांगा की या वाक्यात कर्ता कोण आहे किंवा कोणता शब्द आहे कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 27 बघा, लहानपणी मी प्राणायाम करत असे या वाक्यात क्रियापद ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रीती भूतकाळ. शेवटचे काही प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर छोटीशी विनंती. विद्यार्थी मित्रांनो, आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी प्रत्येक परीक्षेसाठी आणि नेहमी आणत असतो.
त्यामुळे आपला एकही व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यापासून चुकता कामा नये। त्यामुळे तुम्ही काय करा, आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या काळातील महत्त्वाच्या व्हिडिओ किंवा त्यांची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। त्यामुळे आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही इथून मागचे आपले सर्व महत्त्वाचे व्हिडिओ नक्की बघून घ्या। प्रश्न क्रमांक 28 बघा, महात्मा फुले यांनी समाज जागृती केली या विधानातील वाक्य प्रकार ओळखा। तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए केवल वाक्य आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 29 बघा, शिक्षकांनी त्याला शाबासकी दिली वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। तर बघा, प्रश्न क्रमांक 29चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सामान्य नाम आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 30 बघा, रस ओळखा। गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार। तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी वीर।